तर टॉपिक आपला असा आहे की इंस्टाचे जे पोस्ट असतात ते व्हायरल कसे होतात, जास्त व्ह्यूज कसे येतात, लाईक कसे येतात. आपण पोस्ट टाकतो पण त्याची व्ह्यूज येत नाही. त्याची एक पद्धत असते. ज्यांचे पोस्टमध्ये व्ह्यूज जास्त येतात त्यांनी काय करतात, त्यांच्यासाठी आपण त्यांच्या मागचा राज आज तुम्हाला सांगणार आहे. त्या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. तर चला आपण काय करूया, तुम्हाला माझी एक सोपी पोस्ट दाखवतो. इंस्टा ओपन केले नंतर आपली एक पोस्ट दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये आपण हे दिवाळीचं बॅनर घेऊया. याच्यामध्ये आपण काय करूया, एडिटमध्ये जाऊन एडिटमध्ये गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला साफ दिसत आहे की मी काहीच नाही केलं, जास्त एक लाईन लिहिलेलं आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे बॅनर भेटतील आणि आपला नंबर. ते कशासाठी, जी आपला युजर येतो त्याला समजलं पाहिजे याने पोस्ट कशासाठी टाकली, म्हणजे त्याला समजणार की ही पोस्ट त्याने व्यवसायासाठी टाकलेली आहे. मग तो आपल्याला कॉन्टॅक्ट करणार. म्हणजे तुमची जर काही पण असो ते तुमच्या त्या रिलेटेडनुसार ती लाईन टाकलेली पाहिजे. तुम्ही तर व्हिडिओ करत असाल तर तिथे टाकले पाहिजे माझ्याकडे सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवून मिळतील. त्याला समजेल की हे पेड प्रमोशन आहे, फ्री नाही. मग दुसरी आपली पोस्ट ही जे लोक जास्तीत जास्त बॅनर बघतात त्यांच्यापाशी कशी पोहोचणार, त्याची काळजी कशी घ्यायची. हे जे तुम्हाला दिसत आहे हॅशटॅग दीपावली, हॅशटॅग दिवाळी, हॅशटॅग दीपावली, हॅपी दीपावली, फेस्टिवल, इंडियन असे काही लिहिलेले आहे. तर याचा यूज असा असतो की आपण जर पोस्ट सर्च केली दिवाळी बॅनर तर बॅनर आपले येणार. आणि जे युजर बघतो असे बॅनर वगैरे त्याला आपले बॅनर अगोदर इंस्टा पाठवणार. तर हे कुठून घ्यायचे, कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपण काय करूया, पहिल्या गुगल ओपन करून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, दिवाळी हॅशटॅग जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यातले आपल्याला जे पहिल्यांदा येईल तेच आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पोस्ट टाकतो तेव्हा हे पेस्ट करायचं आहे. 1 मिनिट मग टाकून दाखवतो. उदाहरणार्थ ही आपली एखादी समजा ही पोस्ट आहे, आपण नेक्स्ट केली, सॉन्ग वगैरे टाकलं. त्यानंतर आपण हे आपल्याकडे सर्व प्रकारचे बॅनर बनवून भेटतील. ह्या सॉन्ग काहीतरी टाकलं, त्यानंतर हॅशटॅग इथे टाकून द्यायचे. त्यानं लोकेशन वगैरे टाकून प्रॉपर सॉन्ग वगैरे ॲड करून आपण नवीन असाल तर स्टार्टिंगला आपण लाईक हाईड केलेलेच कामाचे आणि पोस्ट टाकून द्यायची. तर आजचा आपण टॉपिक बघितला पोस्ट कशी सोडायची. या पद्धतीने जर तुम्ही पोस्ट सोडत असाल दररोज एका टाईमला सोडायची, एक टाईम ठेवायचा. जर याच टाईपनं जर तुम्ही पोस्ट सोडत असाल तर काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पोस्टमध्ये ग्रोथ दिसेल, म्हणजे लाईक्स व्ह्यूज तुम्हाला वाढताना दिसतील. तर नवीन टॉपिक कोणता आणायचा हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला अगोदर समजेल. ओके, धन्यवाद.